नमस्कार, मी सारिका. आजही दर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण राजुरा रुग्णालयामध्ये आलेला आहोत. दिनांक 2 फरवरी 2025 रोजी सायंकाळचे 5:30 वाजता पांढरपवनी इथे एक हादसा घडवण्यात आला. तिथे एका शेतामध्ये करण मुनघाटे नावाचा व्यक्ती करंट लागून मृत्यू पावलेला आहे. चला जाणूया यांच्या भावाशी की यांचं काय म्हणणं आहे त्या संघटनाची. सांगा आपलं नाव आणि परिचय सांगा आणि ही घटना कशी का घडली ते सांगा. माझं नाव आकाश पुरुषोत्तम वाघाडे, मी त्यांचा भाऊ आहे आणि ही घटना 5:30 वाजता घडलेली आहे. आणि तो शेतामध्ये गेला होता. तो विद्युत शेत बाजूचा आहे ना, राजेश पांडुरंग गिरसावळे. तो शेतमध्ये 24 घंटे लाईन विद्युतचा हे करत होता, डायरेक्ट लाईन चालू ठेवत होता. आणि माझा भाऊ तिथं गेल्यामुळे तो तिथं करंट लागून जागेवर मरण पावला आहे. माझं नाव आहे दिलीप प्रभुजी ढोटे, पांढरपवनी. मी आहो त्याच्या शेजारी, म्हणजे घर आपल्या रिश्तेदाराचंच आहो त्याच्यात. हे आपला करण नाही का, तो मुलगा नाही का, म्हणजे जो राजू गिरसारे याच्या शेतामध्ये करंट लावला होता. म्हणजे त्याचं शेत म्हणजे त्याच्या ठेक्याने केलं त्याच्या वडिलांना, आपल्या करणच्या. तो आपले बैल आपली बंडी सोडून आपला तो त्याच्यात गेला असताना त्याला करंट लागला. करंट इतका लागला का जबरदस्त, म्हणजे जागेवर त्याचा मृत्यू पावला. आमचं एकच मान्य आहे, आम्ही आरोपीला त्याला अटक करायची आम्ही मान्य करून आम्ही पोस्टमॉर्टम रोखून ठेवला आहे. पोस्टमॉर्टम रोखता SP येऊन गेले, इथले तर आमदार येऊन गेले ना, भाजपचे काय आपले आले होते. आमची एकच मान्य आहे का त्याला अरेस्ट झालं पाहिजे. पण तो जो आरोपी आहे, जो करंट लावणारा जो आरोपी आहे आपला राजू पांडुरंग गिरसारे, तो आता म्हणजे गाव सोडून म्हणजे कुठं गायब झाला का काय ते आम्हाला ते माहित नाही. आम्ही आता मोत रोखून ठेवली आहे. जवळीक त्याला अरेस्ट होत नाही तवरीक आम्हाला न्याय भेटत नाही, तवरीक आम्ही त्याचं पोस्टमॉर्टम करत नाही. वाघाडे, मी करणचा भाऊ आहे. तो शेतामध्ये गेले असता त्याला राजू पांडुरंग गिरसावडे यांच्या शेतामध्ये करंट लागल्यावर तो जागेवर मृत्यू पावला. आमचं मागणं एवढंच आहे की जो आरोपी आहे त्याला तात्काळ अटक व्हावं आणि तो फरार झाला असेल, सकाळपासून तो म्हणजे फरार आहे, त्याला पोलीसवाल्यांनी शोधून आणून त्याला अटक करावी, आमची एवढी मागणी आहे. जोपर्यंत तो अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आमची बॉडी इथून हलवणार नाही. आम्ही काल FIR दर्ज केला आहे. FIR दर्ज झाल्याच्या नंतर पोलीसवाल्याची अजूनही काही ऍक्शन आली नाही आहे. जोपर्यंत तो आरोपी आमच्या अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून डेड बॉडी हलवणार नाही. प्रकारे यांनी म्हटले. राहणार पांढरपवनी, नाव करण मुनघाटे, वय 17 वर्षाचा मुलगा. हा विजाचा शॉक लागून मरण पावलेला आहे. आणि यांची मागणी अशा प्रकारे आहे की जोपर्यंत तो आरोपीला अटक करण्यात येत नाही तोपर्यंत याही ते डेड बॉडीला हलवणार नाही व पोस्टमॉर्टम होऊ देणार नाही. तर काय वाटते की ह्या आरोपीला अटक करण्यात येणार की नाही, आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर आता जाऊन तुरंत पहा. धन्यवाद.